अतिवृष्टी झालेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा जी आहेत ती पोचू लागलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी या गावामध्ये आता आपण आहोत आणि या ठिकाणी त्या महिला जी आहेत ही टँकरचं पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे एप्रिल महिना सुरू आहे, आणखी उन्हाळ्याचे काही दिवस बाकी असताना ही टंचाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण भाग आहे उमरगा तालुक्यातील आणि या महिला जी आहेत ही पाणी भरण्यासाठी या ठिकाणी घागरी घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतंय। काय परिस्थिती आहे अशी? पाणी भेटतं का तुम्हाला? पाण्याचाच लय त्रास आहे। हा, पाण्याचा त्रास आहे। जरा महेश भावानं आनंद दिल्यावर जरा येऊ लागलंय। बर, हा, ग्रामपंचायत देत नाही का? गरम पंचायत आता काय करावं, पाण्याचाच हे आहे म्हणून पाण्याची अडचण आहे। हा, अडचण आहे। महेश घरी नळ नाही का तुमच्या पाण्याचा? नाही 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 नाही, असं चिंता पाण्याला कुठे बी घागरी घेऊन। बर बर बर। हा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे टँकरच्या माध्यमातून हे पाणी पुरवठा सुरू आहे। या ठिकाणी काही महिला सुद्धा आहेत आपल्या बरोबर। तुम्ही पाणी काय परिस्थिती तुमच्या गावात? असंच रोजच पाणी येतच ना आमच्या गावात। पाणी येत नाही? नाही नाही, मग आता कसं पाण्याचं भागवता? तर उन्हाळा पूर्ण आता जायचा तर पूर्ण उन्हाळा जायचा, कारण पाणीच भेटना, काय करायचं? हे असं टँकरचं आलेलं भरतंय? हा, असं टँकर चालेलच भरता। दररोज येतं का टँकर? रोज येत आहे। रोज येतं? रोज येत आहे। काही ग्रामस्थ सुद्धा आहेत आपल्या बरोबर। काय परिस्थिती आहे गावामध्ये? अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे पाण्यासाठी। जवळपास जेव्हा काही दुष्काळ पडेल तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होत आहे। कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना ह्या गावात आजपर्यंत राबलेलीच नाही। बर, आणि महेश भैया देशमुख हे सतत 6 वर्ष झालं त्यांच्या माध्यमातून जे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आहे त्याच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा त्यांच्या स्वतःच्या शेतामधून आणून या गोरगरिबाला पाणी पाजवून। किती वर्षाचा प्रश्न आहे गावाचा पाणी? जवळपास 6 वर्ष झालं। जेव्हा काही दुष्काळ पडेल ही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे या गावाला। एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेली 5-6 वर्षापासून या गावामध्ये अशीच परिस्थिती आहे आणि अशाच माध्यमातून या ठिकाणी या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करून या गावकऱ्यांची तहान भागवली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।